वाढवण बंदर हा प्रकल्प महाराष्ट्राला आणि देशाला पुढे नेणारा प्रकल्प. मंत्री नितेश राणे. वाढवण बंदर हा प्रकल्प महाराष्ट्राला आणि देशाला पुढे नेणारा प्रकल्प आहे. त्यामुळे प्रत्येक स्थानिकाला विश्वासात घेऊन आणि त्याचं समाधान करूनच हा प्रकल्प पूर्ण होईल असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी आज व्यक्त केला आहे. नितेश राणे आज पालघर जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी वाढवण बंदर संदर्भात आढावा बैठक घेतली आणि या बैठकीत सुरू असलेलं काम आणि येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शेवटच्या घटकापर्यंत सगळ्यांचं भलं केलं जाईल असा विश्वास देखील यावेळी राणे यांनी व्यक्त केला आहे. कोणाच्याही मनाविरुद्ध जाऊन हा प्रकल्प पूर्ण केला जाणार नसून येथील स्थानिकांच्या मनात असलेली भीती दूर केल्यानंतर हा प्रकल्प पूर्ण केला जाणार असल्याचा आश्वासन यावेळी राणे यांनी दिलेलं आहे. आणि बंदर व्यवसाय खात्याच्या मंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदा आपल्या पालघरमध्ये वाढवण बंदराच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने मी असो, आमचे मॅरीटाईम बोर्डचे चेअरमॅन प्रदीपजी आणि माझे अन्य मत्स्य खात्यातले अधिकारी आणि प्रतिनिधी, आम्ही सगळेजण एकत्र येऊन वाढवण बंदराच्या अंतर्गत 26% हे महाराष्ट्र सरकारचं आहे आणि बंदरे खाते म्हणून मॅरीटाईम बोर्ड म्हणून जवळपास 3000 कोटी ची इक्विटी माझ्या बंदर खात्याच्या असल्यामुळे आणि मत्स्य खात्याच्या एकंदरीत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथे मच्छीमार बांधव असल्यामुळे नेमकं आत्ताची परिस्थिती काय, खात्याचा मंत्री म्हणून मी त्याच्यामध्ये काय हातभार लावू शकतो, एकंदरीत काय त्याच्यामध्ये माझ्या जबाबदाऱ्या काय, किंबहुना त्याच्यामध्ये दिलेल्या जबाबदाऱ्याची आत्ताची परिस्थिती काय, त्या सगळ्याचा प्राथमिक आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही ही बैठक लावलेली होती. या संबंधित राज्याचे मुख्यमंत्री, वाढवण बंदर संबंधित राज्याचे मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब सातत्याने आढावा घेत आहेत. सातत्याने या संदर्भात हे जे काही बंदर वाढवण बंदर आहे ते वेळेत सुरू झालं पाहिजे, कामं पूर्ण झाली पाहिजेत, प्रत्येकाला त्याचा हक्क भेटला पाहिजे, या संबंधित सातत्याने आमचे साहेब बैठक घेत आहेत. त्याच कामाला अजून गती आणण्याच्या दृष्टिकोनातून आणि माझ्या खात्या अंतर्गतच ज्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पूर्ण किती आलेल्या आहेत, कुठपर्यंत आहेत, त्याच्यामध्ये काय कमतरता राहिलेल्या आहेत आणि त्या कशा करून घ्यायच्या आहेत, त्या संबंधित आज माझी बैठक होती. पहिला प्राथमिक आढावा सगळा घेतलेला आहे. सगळंच काय पहिल्याच बैठकीमध्ये कळतं असा विषय नाही, पण प्राथमिक आढावा प्रत्येक निगडीत असलेल्या कामाचा कुठपर्यंत कुठलं काम आलं, कुठलं प्रलंबित आहे, ते का प्रलंबित आहेत, या सगळ्या संदर्भात माहिती घेतलेली आहे. आता यापुढे टप्प्याटप्प्याने दर महिन्याला एकदा तरी अशी बैठक घ्यावी या दृष्टिकोनातून आमचा सगळ्यांचा निर्णय झालेला आहे. त्यावर आता ह्याचा सगळा आढावा आम्ही मुख्यमंत्री साहेबांना देऊ, मी देईन, माझ्या खात्यातले काही अधिकारी देतील आणि मग आपला हा प्रकल्प वाढवण प्रकल्प हा वेळेत होण्याच्या दृष्टिकोनातून आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन, सगळ्यांना खुश करून, प्रत्येकाला ताकद देऊन हा कसं होता येईल या दृष्टिकोनातून पावलं उचलली जाणार. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पालघर.